नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद स्टडी सेंटरच्या माध्यमातून आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार मी डॉक्टर प्रसन्न पांडे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला आपल्याशी बोलतोय। स्वामी विवेकानंद स्टडी सेंटर आपल्या महाविद्यालयाचं जे आहे त्याच्या माध्यमातून दरवर्षी एक व्याख्यानमाला ठेवण्यात येत असते आणि त्याच्यावर जीवनासंबंधात जे मूल्य आहेत, मानवी जीवन जगण्यासाठी ज्या मूल्यांची पदोपदी गरज पडते अशा मूल्यांवर व्याख्यानमाला स्वामी विवेकानंद स्टडी सेंटरच्या माध्यमातून आयोजित केली जाते। त्यातीलच एक छोटासा भाग, त्याचं दायित्व माझ्याकडे देण्यात आलं आहे आणि आजचा विषय आहे निर्णय क्षमता। निर्णय घेण्याची क्षमता अंगी कशी बाणवावी, त्याला वृद्धिंगत कसं करावं आणि चांगला निर्णय घेण्याच्या स्थितीपर्यंत कसं जावं यासंबंधी आपल्याशी मी हितगुज करणार आहे। याचा अर्थ असा नक्कीच नव्हे की प्रत्येक समस्येचा निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये कुठून कुठून भरलेली आहे असा अर्थ याचा निश्चित नाही। कारण सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे आपण की कुठलाही निर्णय हा 100% योग्य असं म्हणता येणार नाही। त्या परिस्थितीनुसार, इतर सर्कमस्टन्सेसवर तो डिपेंडंट असतो आणि एका समस्येला अनेक पर्याय उपलब्ध असतात, अनेक उपाय उपलब्ध असतात। तर त्यातला कुठला उपाय नेमका करावा याचा निर्णय हा ज्याच्या त्याच्या परीने, त्याच्या त्याच्या सत्सद विवेक बुद्धीने घेतला जातो। पण तरी आपल्याशी मला हितगुज करायची आहे, जितकं काही वाचन मी केलं असेल नसेल त्याचा काही अंश आपल्याशी मी शेअर करू इच्छितो। सर्वप्रथम आपण बघूया की निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती जन्मल्यापासून माणसामध्ये उपजतच ती आलेली असते। निर्णय घेण्याची क्षमता ही काही वेगळ्या कुठल्या सिलेबसचा भाग नाही, ती काही कुठले शिकवता येणार नाही, त्याच्या काही सायंटिफिक मेथड्सही अशा कुठे उपलब्ध तुम्हाला मिळणार नाही। पण आपण सगळेच जण निर्णय घेतच असतो। प्रत्येकाला त्याच्या त्याच्या समस्येनुसार, त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आपोआप निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये वृद्धिंगत होत जाते। लहान मुलाला हे माहीत नसते की हा विस्तव आहे, हा चटका आहे, त्याला आपल्याला हात लावू नये, परंतु तो त्याला हात लावत नाही। एखाद दोन वेळा त्याने लावून बघितला असेल, त्याला तो चटका लागल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नाही, म्हणजे तो कशावरून शिकला आहे, त्याच्या अनुभवावरून तो शिकला। म्हणजे माणसामध्ये निर्णय घेण्याची क्षमता ही अनुभवाने परिपक्व होत जाते। तरी काही ढोबळ मानण्याने काही संकेत आहे, काही विधिनिषेध आहे, ते आपल्याला पाळावे लागतात निर्णय घेण्याच्या बाबतीत, जेणेकरून आपण घेतलेला निर्णय चुकू नये। त्याच्यामुळे आपण आता फोकस या गोष्टीवर करणार की आपला निर्णय हा जास्तीत जास्त प्रमाणात योग्य कसा राहील, तिथपर्यंत आपण कसं पोहोचू शकू हे आपल्याला बघायचं आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे कोणताही निर्णय घेत असताना आपला तो निर्णय ढिसाळघाईने घेतलेला नाही, घाईगडबडीने घेतलेला नाही आणि रागाच्या भरात घेतलेला नाही, याची जाणीवपूर्वक खात्री आपल्याला करून घ्यावी लागेल। कारण असं मानण्यात येते की 90% वर निर्णय जे अतिशय ढिसाळघाईने घेतले जातात
किंवा सद्सद विवेक बुद्धी वापरून जे घेतले जात नाहीत किंवा रागाच्या भरात जे निर्णय घेतले जातात ते 90% निर्णय चूक ठरतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघावं लागेल की कुठलाही निर्णय घेताना तो निर्णय अतिशय शांत डोक्याने, विचारपूर्वक आणि विवेक जागृत ठेवून आपल्याला घ्यावा लागेल. श्रीकृष्णाचं एक वचन आहे गीतेमध्ये. अर्जुनाला त्यांनी सांगितलं समजावून की ज्ञानी आणि अज्ञानीमधला भेद कुठे बायफर्गेट होतो, म्हणजे डिस्टिंक्शन कसं होते दोघांमध्ये. बघा, ज्ञानी तर सगळेच आहे आपापल्या परीने, प्रत्येकाला कशाचं ज्ञान कमी असेल जास्त असेल त्याच्यामुळे असं नाही. परंतु काय करावे आणि काय करू नये याचा आधार जो विवेक ठेवतो त्याला ज्ञानी असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वपूर्ण तुमच्या निर्णय क्षमतेचा जर बेस कोणता असेल तर तुमची सद्सद विवेक बुद्धी आहे. विवेक, ज्याच्यामध्ये विवेक आला त्याच्या सगळ्या गोष्टी ह्या त्या प्रमाणात बरोबर होत राहतील. निर्णय क्षमता सुद्धा त्याच्यामधला एक भाग आहे. म्हणजे तुमचा कुठलाही निर्णय हा विवेकावर जर आधारित असेल आणि तो जर तुम्ही शांतपणे घेतलेला असेल तर तो निर्णय चुकण्याची शक्यता फार कमी राहते. म्हणजे तुम्ही 100% निर्णय तर जो शक्य नाही आहे, पण एका योग्य निर्णयाच्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. आता बघा, समस्या आयुष्यात प्रत्येकाला येणार. एक वचन आहे की डोंट टेल मी दॅट द प्रॉब्लेम इज डिफिकल्ट वन. प्रॉब्लेम डिफिकल्ट आहे असं मला सांगू नका, कारण तो जर डिफिकल्ट नसता तर तो प्रॉब्लेमच नसता. त्यामुळे समस्या ह्या प्रत्येकाला येणार आणि त्या समस्यांचं निराकरण तो व्यक्ती त्या परिस्थितीनुसार आणि त्याच्या सद्सद विवेकबुद्धीने तो घेणार. आता आपण काही जे संकेत आहे ते बघू की निर्णय घेताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो निर्णय आहे, आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो अत्यंत फोकस्ड राहून निर्णय कुठल्याही बाबतीत. आता समस्यांचं इथे विवेचन आपण करणार नाही, आपण निर्णय क्षमतेवर बोलतोय. तर आपल्याला निर्णय घेताना अतिशय फोकस्ड राहून जर निर्णय घेतला, सारासार विचार करून निर्णय घेतला तर तो निर्णय योग्य ठरेल. यासंबंधी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देईल की आयुष्यात फोकस्ड कसं राहायचं, अनुषंगिक काय म्हणून बोलतो. तुम्हाला माहीत आहे की जे क्रीडापटू असतात, फॉर एक्झाम्पल क्रिकेट प्लेयर्स, तर त्यांना एक सायकोलॉजिस्टसुद्धा त्यांच्यासोबत दिलेला असतात. तर एक फार मोठं नाव आहे की जे इंडियन क्रिकेट टीमचे सायकोलॉजिस्ट होते, भीष्मराज बाम म्हणून. त्यांची एक मुलाखत मी बघितली होती TV वर. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला एक सांगितलं होतं की एक क्रिकेटपटू ज्याला वन डे टीममधून काढून टाकणार होते आणि नंतर त्यांना असं कळलं होतं की त्यांना टेस्टमधून सुद्धा काढून टाकतील, तर ते यांच्याकडे गेले आणि यांना सांगितलं असं अशी माझी समस्या आहे, आता मी कुठला निर्णय घेऊ, मी काय करू. तर त्यांना भीष्मराज बाम यांनी सांगितलं, जे सायकोलॉजिस्ट होते, की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही फोकस्ड राहायला शिका. त्यांनी विचारलं की तुम्ही क्रिकेट खेळताना तुमची जी नॅचरल स्टाईल आहे त्या प्लेयरची, ती नॅचरल स्टाईल डिफेन्सिव्ह होती. तर ठीक आहे, काही हरकत नाही, पण तुम्हाला दुसरा विचार डोक्यामध्ये नको. त्यावेळेस क्रिकेट खेळताना तुम्हाला दुसरा विचार कुठल्याही डोक्याला शिवता कामा नये. तुमचा कंप्लीट फोकस हा त्या बॉलवर पाहिजे आणि तुम्हाला फक्त एवढं बघायचं आहे की जरी तुम्ही डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळत आहे तरी इट शुड बी इन बिटवीन द गॅप्स. बस तेवढाच विचार करायचा आहे. बघा काय होते, कुठलाही निर्णय घेताना त्यांना समजून सांगितलं की ज्यावेळेस आपल्या डोक्यात एखादा विचार येतो तर तो काही असा कॉलबेल दाबून येत नाही. जसं घरी एखादा पाहुणा आला तो तुम्हाला नको असेल तर तुम्ही काय करता की त्याला बाहेरच्या बाहेरच सांगता की बाबा मला वेळ नाही, मला बाहेर जायचं आहे, तुम्ही त्याला तिथेच जायला सांगता. पण तोच जर तुमचा आवडीचा मित्र असेल तर त्याला तुम्ही घरात किचनपर्यंत घेऊन जाता, त्याला चहा पाणी नाश्ता देता. पण विचारांचं असं नाही. विचारांचं एकदा तो डोक्यात येऊन गोंधळ घालणं त्यांनी सुरू केला की मग लक्षात येते की अरे हा विचार तर नको होता पण तो आला,
त्याला चेक कसं करायचं, त्याला कसं रिस्ट्रिक्ट करायचं, तर काही करावं लागत नाही. त्यांनी सांगितलेलं खूप छान टेक्निक आहे की हाऊ टू गेट रीड ऑफ दीज अनअवॉइडेबल थॉट्स. काय होते की मानवी विचारचक्र इतक्या फास्ट चालते की जो कोणता निगेटिव्ह थॉट किंवा जो कोणता विचार जो सुसंगत नाही तुमच्या डीड्स सोबत, तो जर आला तर त्याला चेक करण्याची एक टेक्निक आहे. पहिली गोष्ट की तुम्ही फोकस ऑन द प्रेझेंट. इमिजिएटली यू कम इन द प्रेझेंट. पहा, तुमचा जो काही विचार आहे तो ॲज अ फ्युचरमधला राहील की मला वन डेमधून काढून टाकतील, मला टेस्टमधून काढून टाकतील. यू कॅनॉट फोकस ऑन द क्रिकेट. तर तुम्हाला इमिजिएटली प्रेझेंटवर यावं लागेल आणि फोकस ऑन ए पॉझिटिव्ह थॉट. दोन गोष्टी. पहिली गोष्ट, इमिजिएटली कम इन द प्रेझेंट. कारण बा कोणताही विचार जो आहे आयदर तो भूतकाळाचा राहील किंवा भविष्याचा राहील. प्रेझेंटमध्ये विचार नसतो, माणसाकडे कृती असते. तर इमिजिएटली यू शुड कम इन द प्रेझेंट. आता एकदा का तुम्ही प्रेझेंटमध्ये आले की फोकस ऑन द पॉझिटिव्ह थॉट की ठीक आहे, मला आता हा फक्त बॉल खेळायचा आहे, या क्षणी माझ्या डोक्यात दुसरा कुठलाच विचार नाही. आय हॅव टू प्ले डिफेन्सिव्ह शॉट अँड यू शुड गो इन द गॅप्स. मग 10-10चं टार्गेट वाढून त्यांना कसं सांगितलं, ते पूर्ण 3 तासाची क्लिपिंग त्यांना ऐकवली आणि देन ही प्लेड सो वेल की त्यांना टेस्टमध्ये सिलेक्शन झालं आणि वन डेमध्ये ते क्रिकेटपटू चांगला निष्णात झाला. सांगायचं तात्पर्य हे की फोकस्ड असणं निर्णय क्षमतेच्या वेळेस हे अत्यंत आवश्यक आहे. अविचाराने घेतलेला निर्णय हा 90% वर चुकतो. घाईघाईत निर्णय घेऊ नये. बऱ्याचदा म्हटलं येते की बा निर्णय तुम्ही घेऊन टाका, मग त्याला आपण करेक्ट कसं करायचं बघू. माणसाचा फोकस हरवल्यानंतर काय होते याचं उदाहरण आपल्याला गीतेमध्ये पाहायला मिळेल. महाभारतामध्ये युद्धाच्या आरंभी अर्जुनाला हाच प्रश्न पडला होता, म्हणजे नेमकं काय करावं, वेदर टू फाईट ऑर नॉट, हा प्रश्न त्याच्यासमोर होता. तर श्रीकृष्णांनी जी गीता अर्जुनाला सांगितली ती त्याच्यामधली निर्णय क्षमता जी फोकस ढळल्यामुळे लॅप्स झाली होती ती परत मिळवून देण्यासाठी गीताशास्त्राची उत्पत्ती आहे. सुरुवातीचा श्लोक कृष्णाचा जो आहे गीतेमधला अर्जुनाला उद्देशून तो नितांत सुंदर आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टवम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुना. हा जो विचार तुझ्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे, जेव्हा संपूर्ण धर्म तुझ्याकडे बघतोय की तू धर्माचं रक्षण करशील, त्यावेळेस असं किल्मिश म्हणजे जे अस्वर्ग्य अप्राप्त करण्यासारखं आहे ते तुझ्या मनामध्ये कसं निर्माण झालं, हा कृष्णाचा अर्जुनाला प्रतिप्रश्न होता. त्याच्या मनामध्ये हा संशय निर्माण झाला आणि त्यामुळे निर्णय क्षमता जी होती अर्जुनाजवळची ती काही अंशी कमी होऊन गेली. निर्णय घेण्याच्या स्थितीमध्ये अर्जुन नव्हता आणि त्यामुळे ती निर्णय क्षमता परत त्याच्यामध्ये उत्पन्न करण्यासाठी श्रीकृष्णांनी अर्जुनाला संपूर्ण गीता सांगितली. आपल्याला ते माहीतच आहे. त्यामुळे फोकस्ड असणं निर्णयाच्या वेळेस हे अत्यंत आवश्यक आहे आणि निर्णय घेताना जी परिस्थिती असेल त्याच्यावर मात करून आपल्याला तो निर्णय घेता यायला पाहिजे. त्यामध्ये आपल्या मनातले जे चलबिचल आहे, विचारांची जो गुंता आहे त्याला आपल्याला सोडवावं लागेल, त्याला आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. थोडक्यामध्ये जर सार सांगायचं झालं या संपूर्ण निर्णय क्षमतेच्या प्रक्रियेचं, तर असं सांगता येईल आपल्याला, याच्या प्रत्येक आपापल्या विचारांनी डेफिनेशन्स करता येईल, याची काही अशी कॉन्क्रीट डेफिनेशन तर देता येणार नाही, परंतु आपल्याला असं एक ढोबळमानाने सांगता येईल की चांगली निर्णय क्षमता जर अंगी आपल्याला बाळगायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं व्यक्तिमत्व अतिशय स्थिर करावं लागेल. परिस्थितीनुसार जर आपल्यामध्ये आपले बदल होत गेले तर आपली विचारांची दिशाच भरकटून जाते. विचारांच्या दिशेवर जो फोकस्ड आहे त्यालाच योगी म्हटलेलं आहे. पुढे गीताशास्त्रामध्ये
योगी म्हणजे दुसरं काय? योगी म्हणजे जो आपल्या स्वमध्ये स्थिर झाला तो योगी. एक मिनिट. जो आपल्या विचारांमध्ये स्थिर झाला, ज्याची बुद्धी स्थिर झाली तो योगी. तर असा स्थिर बुद्धीचा मानव हाच योगी आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी आपली बुद्धी स्थिर करणे, शांत ठेवणे, विवेक जवळ ठेवणे आणि घाईने निर्णय न घेणे, या 4-5 गोष्टींवर जर आपण फोकस करू शकलो तर आपले निर्णय हे चुकणार नाहीत आणि बहुतांशी ते योग्य ठरतील. तर मला असं वाटते की निर्णय क्षमतेवर विवेचन भरपूर करता येईल, पण पिन पॉइंटेड जर आपल्याला चांगला निर्णय घ्यायचा असेल, आता तुम्हाला प्रसंग येतील आयुष्यामध्ये, कुठलं एज्युकेशन घ्यावं, PGला कुठे जावं, इथून सुरुवात होईल. निर्णय पदोपदी घ्यावा लागतात माणसाला, पदोपदी. PGला तुम्हाला आता कुठल्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, त्याचे पर्याय अनेक उपलब्ध राहतील तुमच्याजवळ. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू की स्कोप कशाला आहे, मग आपण सांगू की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. तर तुम्हाला या सगळ्या डायलेमाजला ओव्हरकम करत करत पुढे जावं लागेल. आणि कुठलाही गाईड तुम्हाला प्रत्येक वेळेला येऊन हे सांगू नाही शकणार, ती आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलप करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुमचं जे डिसिजन आहे दॅट शुड बी इन्फॉर्म्ड डिसिजन. इन्फॉर्म्ड असलं पाहिजे ते. म्हणजे तुम्ही त्या डिसिजनवर पोहोचताना आधी त्या समस्येबद्दल तुम्हाला पूर्ण नॉलेज असणं आवश्यक आहे. घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊन टाकणं हे निश्चितच योग्य नाही. सो युअर डिसिजन शुड बी ॲन इन्फॉर्म्ड डिसिजन. सो इन्फॉर्म्ड डिसिजन आवश्यक आहे. अतिशय शांत डोक्याने विवेक जवळ ठेवून डिसिजन घ्यायचा आहे, तर निश्चितच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळे निर्णय आपले योग्य ठरतील. आणि हे सगळे निर्णय आपले योग्य ठरो, आपली वाटचाल यशाच्या दिशेने आणखीन वृद्धिंगत हो, फास्ट हो आणि सगळे यश तुम्हाला मिळो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्यामध्ये आधीच असलेली, तुमच्यामध्ये आहे निर्णय क्षमता, प्रत्येकामध्ये आहे, ती अधिक दृढ बनव. तुमची बुद्धी, तुमचे विचार अधिक स्थिर झाले पाहिजे, असं तुमच्याकडून आशा व्यक्त करतो आणि आश्वस्त होतो की ते तुम्ही डेफिनेटली कराल. तर मी इथे आपली रजा घेतो आणि सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.